बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता, की सर आता नवीन जाहिरात कधी येणार आहे? म्हणजेच क्लर्क या पदाची नवीन जाहिरात कधी येणार आहे? तर त्या संदर्भामध्ये मी नवीन अपडेट्स आजच्या व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यासाठी त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर पहा मित्रांनो, सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला हे जे काही ॲडव्हर्टाइजमेंट्स आहे, तर तुम्हाला दिसत आहे, की टोटल 206 ची सिलेक्शन यादी दिसत आहे आणि 41 कॅन्डिडेटची आपल्याला वेटिंग लिस्ट दिसत आहे. तर ही जाहिरात कधीची आहे? तर ही जाहिरात आहे मित्रांनो 2021 बॉम्बे हायकोर्टाची ही जाहिरात आहे आणि मागच्या काही दिवसामध्ये मी अपडेट्स टाकली होती. यापैकी जे काही वेटिंग्स यादी होती, ती वेटिंग्स यादी त्यांनी प्रतीक्षा यादी ही काय केलेली आहे? कॅन्सल केलेली आहे. त्यापैकी सुरुवातीचे 6 कॅन्डिडेट्स त्यांनी उचललेले आहेत. 5 ते 6 कॅन्डिडेट्स उचललेले आहेत आणि बाकी सर्व कॅन्डिडेट्स त्यांनी म्हणजे त्यांचे काय झालेलं आहे ते डेट संपलेली आहे. त्याच्यामुळं ते सर्व कॅन्डिडेट्स काय झालेले आहेत? कॅन्सल झालेले आहेत. त्यांना कोणत्याही कॅन्डिडेट्सला त्यांनी जॉइनिंग दिलेली नाही. तर आता बॉम्बे हायकोर्टात असं असते, की मित्रांनो जेव्हापर्यंत जे काही जुनी लिस्ट कॅन्सल होत नाही, जुनी लिस्ट तोपर्यंत नवीन भरती येत नाही. तर आता जुनी संपूर्ण लिस्ट क्लिअर झालेली आहे आणि त्यांनी कॅन्सल पण केलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे काय क्लर्क म्हणून 206 विद्यार्थी जॉइन झालेले आहेत. त्या 206 प्लस 6 म्हणजे 212. तर ह्या विद्यार्थ्यांपैकी म्हणजेच क्लर्क जे काही जॉइन झालेले आहेत, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी ट्रान्सफर घेतलेलं आहे. बऱ्याच जणांनी ट्रान्सफर घेतलेलं आहे. मला जी काही माहिती मिळाली त्यापैकी 15 ते 20 व्यक्तींनी काय केलेलं आहे, बॉम्बे हायकोर्टामधून ट्रान्सफर केलेलं आहे. दुसरीकडे त्यांनी गेलेले आहेत किंवा यापैकी अजून असे काही क्लर्क आहेत त्यामध्ये जॉइन झालेले, की त्यांनी क्लर्क या पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पोस्टसाठी ते जॉइन झालेले आहेत. असे पण काही कॅन्डिडेट्स आहेत. तर मित्रांनो हमखास 2 ते 3 वर्षानंतर ही भरती निघत असते. तर 2021 मध्ये जाहिरात आलेली होती आणि सर्व प्रोसेस येण्यामध्ये 2023 पर्यंत ही सर्व प्रोसेस झालेली आहे. तर आता लवकरच याची देखील जाहिरात येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आता तयारी करायची आहे. तर या तयारीमध्ये तुम्हाला सर्वच गोष्टी माहीत आहेत, की थिअरी महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर टायपिंग महत्त्वाची आहे. इंटरव्ह्यू महत्त्वाचा आहे. या संदर्भामध्ये संपूर्ण जे काही डाटा असेल आपल्या वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल होणार आहे. वेबसाईटवर सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. तसेच गाईडन्ससाठी संपूर्ण शेवटपर्यंत गाईडन्स आपण आपल्या YouTube चॅनल्सवर करणार आहोत. त्याच्यामुळं तयारीला आता तुम्हाला लागायचं आहे. कारण ऐन वेळेस जर तयारी करतो म्हणलं तर होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून जे काही औरंगाबाद हायकोर्ट्स आहे मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा या कोर्टामध्ये पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं सध्या 2 हायकोर्टाच्या जाहिराती पडण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं तुम्हाला चांगल्या पद्धतीची तयारी करायची आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त टायपिंगवर फोकस करा आणि बाकी जर तुम्ही तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असल्यामुळे बाकीचं तर अभ्यास तुमचं ऑलरेडी कव्हर होणारच आहे. आणि राहिले मुलाखत वगैरे तर आपण चांगल्या पद्धतीनं तुम्हाला आपल्या चॅनल्सच्या माध्यमाद्वारे आपण गाईडन्स करणार आहोत. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. अजून तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा.